नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना आणि विमल किचनमध्ये काम करत असतात. तेव्हा कल्पना विमलला सांगते, अगं अर्जुनला काय हवं नको आहे ते बघ. तेवढ्यामध्येच तिथं सायली येत असते. तेव्हा सायली म्हणते, अहो आई, ही कोण आहे मानसी? तेव्हा ती सांगते की अगं ती अर्जुनची कॉलेजपासूनची मैत्रीण आहे आणि त्यांच्यासाठी तू ब्लॅक टी बनवतीयस ना, सॉरी ब्लॅक कॉफी बनवतीयस ना, त्यांना ब्लॅक कॉफी घेऊन जा असं सांगून ती तिथून निघून जात असते. तेव्हा सायली आता चिडते आणि म्हणते, हो बनवते ना मी ब्लॅक कॉफी. एरवी ह्यांना ब्लॅक कॉफी नको असती आणि आता ह्यांना काय प्यायचे तर ब्लॅक कॉफी. सायली आता भिंतीला कान लावून त्यांचं बोलणं चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत असते, पण त्यांना काहीच ऐकायला येत नाही. इकडे आता मानसी अर्जुन बरोबर गप्पा मारत असते. तेव्हा मानसी अर्जुनला विचारते, अरे आपले सगळेजण मित्र किती आपण छान होतो ना, पण चैतन्य कुठं आहे? चैतन्य काही दिसलंच नाही मला कुठेही. तेव्हा अर्जुन शांत बसतो. तेव्हा ती पुन्हा एकदा विचारते, अरे चैतन्याचं काय झालं? तेव्हा अर्जुन आता तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि तिला म्हणतो, हे बघ, आपण इथं केसबद्दल बोलायला आलोय ना, तर आपण केसबद्दलच डिस्कस करूयात. तुझ्या जागेबद्दल मला सांग बरं एकदा. असं म्हणून तो इकडे तिकडे त्याची पुस्तकं शोधत असतो. तेव्हा ते मनसीलाही कळतं. ती म्हणते, तुला काय हवंय का, सांग ना मला. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला ते पुस्तक हवंय. तेव्हा दोघंही पुस्तक घेण्यासाठी उठतात. अर्जुनचा मनूच्या खांद्यावरती हात असतो. हे पाहून आता सायली खूप घाबरलेली असते, म्हणजे तिला खूप आश्चर्य वाटलेलं असतं. तेव्हा सायली विचारते, काय हवंय तुम्हाला अर्जुन सर, मी देऊ का पुस्तक? तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो, अगं सायली, हिच्या हाताला पुरत नाही आणि तुझ्या हाताला कसं पुरेल? तू छोटी आहेस ना, मी घेतो माझं माझं पुस्तक. असं म्हणून तो पुस्तक घेऊन आता खाली बसत असतो. तेव्हा सायली आता त्यांच्याकडे पाहतच असते. इकडे आता सायली मनातल्या मनात विचार करत असते, आज मी ह्यांना बुटकी वाटायला लागले का? अच्छा ठीक आहे, ही मनू आल्यामुळं माझ्यात ह्यांना चेंजही दिसायला लागलाय का? तेव्हा अर्जुन आता म्हणतो, हे बघ मनू, तू मला तुझ्या त्या जागेबद्दल सगळ्या काही डिटेल दे. तेव्हा सायली म्हणते, आता मी ह्यांना कॉफी आणली, ह्यांना पाहिलं नाही का? अर्जुन म्हणतो, ठीक आहे सायली, तुम्ही कॉफी ठेवा. सायली आता कॉफी तिच्या जवळ घेऊन जाते, पण ती खाली न ठेवता तिच्या अंगावर सांडवते आणि मनातल्या मनात हसत असते. सायलीला आता खूप मज्जा वाटलेली असते, कारण मनूच्या अंगावरती कॉफी सांडलेली असते. पण अर्जुन तेवढं थांबत नाही. अर्जुन उठतो आणि एका कापडाने तिची कॉफी पुसत असतो. तेव्हा सायली आता म्हणते, अरे अरे हे काय झालं, थांबा हा, मी तुम्हाला कॉफी साईडला ठेवून तुम्हाला पुसून घेते. इकडे आता प्रिया सँडीला घेऊन आता तिच्या वडिलांना भेटण्यासाठी घेऊन आलेली असते. तेव्हा आता सँडी आतमध्ये आल्यानंतर ना प्रिया तिच्या बाबाला म्हणते, बाबा हा पहा, तुम्हाला सँडी भेटण्यासाठी आलेला आहे. तेव्हा रविराज म्हणतात, अगं हो, मला तो दिसला आहे आणि मी त्याला काहीही करणार नाही, त्यामुळं तू आता इथून निघून जा. प्रिया आता थोडा वेळ मनातल्या मनात विचार करते, काय बोलतायत हे बाबा, मी निघून गेल्यानंतर याला काय विचारतील आणि काय नाही. तेव्हा रविराज तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात, हे बघ, मी तुझ्या सँडीला काय खाणार वगैरे नाही आहे, मी सांगितलं ना तुला, आम्ही दोघं जण बोलू एकमेकांशी. तू इथून जा बरं, तू बाहेर जाऊन थांब, आम्ही विचारतो त्याला काय विचारायचं आहे ते. आता प्रिया मात्र खूप घाबरलेली असते. प्रियाला आता वाटत असतं की काय विचारतील आणि काय नाही, असं म्हणून ती तिथनं निघून जात असते. तेव्हा रविराज आता सँडीशी बोलत असतात, ये बैस, तुझं नाव सँडी, वेगळं काहीतरी नाव असेल ना? प्रिया मागे वळूनच पाहत असते. रविराज आता उठतात आणि सँडीला विचारतात, म्हणजे तुझं माझ्या प्रियावरती खूप प्रेम आहे तर? आजी तन्वी तुला आवडते मला माहिती आहे. पण सँडी मोबाईलमध्ये चॅटिंग करतो. तेव्हा रविराज त्याला थांबवतात. इकडे आता सायली त्या दोघांचं बोलणं आणि बॉन्डिंग पाहून खूप आश्चर्यचकित झालेली असते. सायली म्हणते, यांचं काय चाललंय हे? तेव्हाच ती जी असते मनू, ती म्हणत असते, अरे अर्जुन, तुला तर कॉलेजमध्ये माझ्यासारख्या अशा हॉट मुली आवडायच्या आणि मग आता तू ह्या काकूबाईशी लग्न. तेवढ्यामध्ये सायली तिथे येते आणि म्हणते, तुम्हाला खायला काय करायचं आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, आहो मिस सायली, तुम्हाला सांगितलंय ना, आम्हाला खायला हे करायचं आहे, ओट्स करायचे आहे मसालेदार. तेव्हा सायली म्हणते, मसालेदार ओट्स? बरं ठीक आहे, मी करून आणते हां. असं म्हणून आता ती तिथनं जाण्याचा प्रयत्न करत असते, पण तरीही ती अर्जुन आणि मनूच्याकडे पाहतच असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, सांगितलं ना, तिलाही मसालेदार ओट्स खूप आवडतात, तिलाही काहीतरी हलका फुलकंच खायचं आहे, त्यामुळे तुम्ही बनवा. तेवढ्या सायली म्हणते, का हो, तुमचं नाव तुमच्या आत्याने असं कसं कानात कूर करून ठेवलंय का, मनू म्हणून? तेव्हा
ती म्हणत असते, हो माझं नाव माझ्या आत्यानेच ठेवलं आहे, पण माझं नाव मानसी आहे आणि सगळेजण मला लाडाने, हा गुब्बू मला लाडाने मनू म्हणतो. हे ऐकल्यानंतर ना आता सायली मनातल्या मनात बोलत असते, अच्छा ह्यांचं नाव गुब्बू आहे का. मानसी म्हणते, हो कारण मी त्याला तशीच म्हणत असते. म्हणजे तुमची दोघांची निक नावं कुर करून केलेत का. तेव्हा मानसी म्हणते, नाही हो आम्ही प्रेमाने एकमेकांना बोलत असतो. तेवढ्यामध्ये आता मानसी म्हणते, अरे ही एवढी इन्सिक्युअर का होतीये, कोण आहे ही. तेव्हा अर्जुन आता तिला म्हणतो, अगं जाऊ दे ना, आहेत त्या आपल्या घरातल्याच, तू कशाला त्यांचा विषय काढतेस, चल आपण आपल्या कामाबद्दल बोलूयात. असं म्हणून दोघंही कामाबद्दलच बोलत असतात. सायलीला मात्र आता राहवत नसतं. सायली सतत त्यांच्याकडे येऊन कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मानसी म्हणते, अरे मला खूप आश्चर्य वाटते की तू या काकूबाई सारख्या मुलीशी लग्न केले, कारण तुला तर माझ्यासारख्या एवढ्या हॉट मुली पसंत होत्या तरी देखील. हे ऐकल्यानंतर ना आता सायलीला खूप रडायला येत असतं आणि अचानक तिच्या कानावरती मंगलाष्टका पडत असतात. इकडे अर्जुन आणि मनूचं लग्न चालू झालेलं असतं. दोघंही एकदम खुश असतात. सगळेजण शुभमंगल सावधान असं म्हणत असतात. सायली मात्र रडून तोंडावरती हात ठेवून त्याच्याकडे पाहतच असते. सायलीला रडू आवरत नसतं. सायली आता हळूहळू घरातून बाहेर निघणार. तेवढ्यामध्ये अर्जुन तिला म्हणतो, आमच्या लग्नाचं जेवण तर करून जाल ना. आणि थोड्याच वेळाने सायली आता सावरते. तिला कळतं की हे तिने भयानक स्वप्न पाहिलेलं आहे. ती वळून आता त्या दोघांकडे पाहत असते. तेव्हा सायली सावरून आता शांत होत असते. इकडे रविराज म्हणतो, अरे मला माहिती आहे प्रियावरती तुझं प्रेम आहे, पण सतत तिला चॅटिंग करणं सोडून दे. रविराज आता त्याच्या पुढे पैशांच्या नोटा असलेला बंडल टाकतो आणि त्याला म्हणतो, सांग बरं तुझं किती प्रेम आहे तिच्यावरती. हे एवढं की याच्यापेक्षा जास्त. तेव्हा सँडी मनातल्या मनात काहीतरी विचार करतो. रविराज पैसे उचलणार तेवढ्यातच सँडी म्हणतो, अहो अशी समोर आलेली लक्ष्मी डावलू नये असं म्हणतात ना, म्हणून तो ते पैसे हातामध्ये घेतो. तेव्हा रविराज आता त्याची परीक्षा घेत असतो. हे त्याला माहिती नसतं आणि तो सँडी पैसे हातामध्ये घेऊन निघून जात असतो. रविराजला आता कळलेलं असतं की सँडीचं प्रियावरती काही प्रेम नसतं, ते सगळं काही नाटक असतं. इकडे आता प्रिया सँडीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, पण तो फोन उचलत नाही. प्रिया विचार करत असते, काय झालं असेल या सँडीला. तेवढ्यामध्ये रविराज तिथे येतात आणि म्हणतात की झालं, तुझ्या प्रेमाचं सगळं काही आता संपलेलं आहे. त्या सँडीचं तुझ्यावरती काहीही प्रेम नाही. हे ऐकल्यानंतर ना आता तन्वी त्याच्याकडे पाहतच बसते. रविराज म्हणतात, अगं तो एक फ्रॉड मुलगा आहे, त्याचं पैशावरती जास्त प्रेम आहे, तुझ्यावरती नाही. उद्या तो तुझ्याकडनं सगळे पैसे काढून तुला चीट करू शकतो प्रिया. हे ऐकल्यानंतर ना प्रियाला आता खूप मोठा धक्का बसतो. प्रिया म्हणते, हे असं झालं तर बाबा, म्हणजे माझ्या आयुष्यात खरं प्रेम तर नाहीयेच का. हा सँडी मला वाटला होता खरा आहे, पण त्यांनी हे पैशांवरती डोळा ठेवला आणि तो निघून गेला. रविराज म्हणतो, हो त्याची मी परीक्षा घेत होतो, पण त्यात तो फेल झाला. त्याने तुझ्यापेक्षा जास्त पैशांना किंमत दिली. प्रिया आता रडत असते आणि मनातल्या मनातच सँडीबद्दल दात खात असते. इकडे आता सायली मसाला ओट्स बनवत असते. सायली म्हणते, एरवी ह्यांना फिक्कं फिक्कं जेवायचं असतं आणि घरामध्ये जे काही फिक्कं बनवले ते खायला काय होतं, यांना पाहिजे मसाला ओट्स. सायली आता ओट्स घेऊन त्यांच्याजवळ जात असते. तेव्हा सायली म्हणते, हे मी ओट्स बनवून आणलेले आहेत. अर्जुन म्हणतो, हां ठीक आहे मिस सायली, ठेवा इथे खाली, आम्ही घेऊ परत ओट्स. तेव्हा आता मनू आणि अर्जुन एकमेकांशी बोलत असतात. सायली म्हणते, मी ह्यांना ओट्स देते तरीही माझ्याकडे यांचं लक्ष नाही. ती पुन्हा म्हणते, अर्जुन सर मी ओट्स आणलेले आहेत. अर्जुन म्हणतो, ठीक आहे तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. पुढील भागामध्ये आता अर्जुन सायलीला कॉफीचा ग्लास मागत असतो. तेव्हा सायली म्हणते, अहो नाही सर, माझी तर उंची खूप बुटकी आहे ना, माझे इथून तिथे हात पुरणार नाही, तुमची तुम्हीच घ्या. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही, तुम्हाला मी द्या म्हणलं ना. सायली म्हणते, मी देणार नाही, मी बुटकी आहे. अशाच धमाकेदार एपिसोडसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.